भागात नळाला दुर्गंधीयुक्त गाळ सदृश्य पाणी पुरवठा होत असल्याने ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तुषार आहेर यांना निवेदन देण्यात आले। शहरातील अनेक भागात रस्ता कामासाठी खोदकाम झाल्याने पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन फुटून शहराला गढूळ पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून पालिकेला प्राप्त होत आहेत। तर शहा कॉलनीसह शहरातील बऱ्याच भागात दूषित पाणी पुरवठ्याबाबत उपाययोजना न केल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे। यामुळे आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। यावेळी नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संदीप पगारे, संपर्क प्रमुख योगेश पोळ, शाहरुख शेख, मुश्रीफ शेख, मनोज भालेराव, रवी गुंजाळ, आरिफ शेख आदी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक दीपक भाई केदार व नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रशांत भाऊ पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज येवला नगर परिषद इथे आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे। माननीय CEO साहेब आहेरे साहेब यांना मागील महिन्यात 5 जानेवारीला वारंवार सांगूनही नळाला गटरीतले पाणी येत असून गढूळ पाणी येत असून तिथे लोक आणि त्याला दाखवून देऊ का पॅन्थर काय असतं आणि काय करणार। 2 दिवसात आम्ही अल्टिमेटम देत आहे CEO साहेबांना, काय 2 दिवसात ती पाईपलाईन दुरुस्त करावा आणि 8 दिवसानंतर आमच्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना असा लागू होत असून आणि सगळ्या लोकांना न्याय द्यावा ही नम्र विनंती। आज येवल्यामध्ये शहा कॉलनीमध्ये बऱ्याच दिवसापासून घाण साम्राज्याचं पाणी निर्माण झालेलं असून या नगरपालिकेला झोपेत असल्यामुळं आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने या ठिकाणी आज निवेदन देण्यास आलो। पण या ठिकाणी नगरपालिकेचे कोणतेही अधिकारी इथं नसतानासुद्धा हे निवेदन आम्ही पगार साहेबांकडे दिलेलं आहे। तरी आमची ऑल इंडिया पॅन्थरच्या वतीने एकच मागणी आहे, 2 दिवसात जर ते पाणी बंद झाल्यास ते पाणी आणून या मुख्य अधिकारी यांचा अभिषेक करण्यात येईल ऑल इंडिया पॅन्थर सेनेकडून। अस्सलाम वालेकुम, जय भीम, जय महाराष्ट्र। मैं मुश्रीफ भाई पठान, ऑल इंडिया पॅन्थर सेना दीपक भाऊ केदार इनके मार्गदर्शन खाली शाह कॉलोनी में नल के अंदर गटर का पानी आ रहा। इससे पहले 1 महीने पहले भी अर्जी दी थे, CEO साहब आए थे, 2 दिन में हम काम करके देंगे बोले, अभी तक कुछ काम हुआ नहीं। 2-4 बच्चे बीमार हो चुके हैं अभी तक। दवाखाने में पैसे कहाँ से लाना गरीब लोगों ने, गरीब लोग रोज़ का कमाते रोज़ का खाते। जार का पानी 30 रुपये हो गया, अभी पहले 20 का था, अभी 30 का हो गया। कब तक जार का पानी लेंगे। अभी 10-8 दिन के अंदर रमजान महीने लगने वाले, रमजान महीने में ये गटर का पानी पीने का हमने 2 दिन में कभी काम नहीं हुआ। नगर पालिका में हम मोर्चा लेकर आएंगे, सब गली वाले एक साथ। ओके, बस CEO साहब ने जल्दी से ऑब्जेक्शन लिए और काम करके दिए।